नमस्कार मित्रांनो. गुजरात राज्यामध्ये सौराष्ट्र जिल्ह्यात जुनागड या ठिकाणी हिमालयापेक्षाही जुना पर्वत समूह, जो पूर्वी रेवतक पर्वत म्हणून उल्लेखला जायचा, अशा ठिकाणी एका सत्पुरुषाच्या म्हणजेच श्री दत्त महाराजांच्या अक्षय निवासस्थानी भेट देण्याचं आम्ही ठरवलं. सह्याद्री आउटडोअर ॲडव्हेंचर्सच्या श्री अभिजित गोरे यांनी साधारण 27 जणांची अख्ख्या ट्रिपची अरेंजमेंट, इत्थंभूत माहिती सगळ्यांना शेअर करून ठरल्याप्रमाणे 6 जुलैला रात्री रेल्वे प्रवास सुरू केला. दुसऱ्या दिवशी दुपारी 4:30 वाजता श्री गोरक्षनाथ आश्रमामध्ये आमची राहायची सोय झाली. तिथे आमचा गिरनार सर करायचा कार्यक्रम ठरला. त्याच दिवशी रात्री 12:30 वाजता गिरनार चढायला सुरुवात करायचं ठरलं. श्री क्षेत्र गिरनार हे दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे. विशेष म्हणजे तिथे श्री दत्त महाराजांच्या पादुका, नाथ संप्रदायांचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवानांचं मंदिर, कीर जंगल, कमंडलू कुंड आणि अंबा मातेचं देवस्थान आहे. गिरनारला 10,000 पायऱ्या चढून जाणं हे शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं जरी असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतर वास्तव्यानं पुनीत केलेलं आणि 12,000 वर्ष तपानं सिद्ध केलेलं स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रद्धा आहे. भौगोलिकदृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आलाय. स्कंदपुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावं आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत ही नावं त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्याशी निगडित आहेत. कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिलंय. अनादिकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुफांमध्ये साधना करतायत. ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्याला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भगवान मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगीकुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळं आहेत. महाशिवरात्रीला येथे 5 दिवसांची जत्रा भरते. तेथे मुर्गीकुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्यात या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला 10 ते 12 लाख लोक जमा होतात. मुर्गीकुंडातील सिद्धांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण आहे. अशी एक आख्यायिका आहे की स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात. मुर्गीकुंडामध्ये हे साधू स्नानाला जेव्हा उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो की जो मुर्गीकुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. तो अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे पण आहेत. गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूनं पर्वत चढायला लागल्यावर 4,800 पायऱ्यांवर अंबाजीचा टुंका येतो. 51 शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तिपीठ आहे. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणून हे मंदिर असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमा किंवा
नवरात्रीला तो उघडतात. हे स्थान बहुतेक भाविकांचं आकर्षण आहे. मातेची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते. मातेच्या शक्तीची प्रतीची मंदिरात आल्याशिवाय राहत नाही. मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो, याचाच प्रत्यय प्रत्येकाला येणार. पुढे 5,500 पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथाचा टुमका येतो. गिरनार पर्वतावरील सर्वात उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून 3,666 फुटावर हे स्थान येतं. साधारणपणे गुरुचं स्थान उंचीवर असतं. गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की आपले चरण दर्शन मला सतत व्हावं. दत्त महाराजांनी हे मान्य केलं होतं. म्हणूनच गोरक्ष शिखर उंचावर आहे. नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली. त्यांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी दर्शन देऊन कृपांकित केलंय. आणि आजही गुप्त रूपानं गोरक्षनाथांचा इथं वावर आहे अशी भावकांची धारणा आहे. बाजूलाच गुरु गोरक्षनाथांची अखंड धुनी आहे व याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी 84 सिद्धांना उपदेश केला व बाजूलाच नवनाथांना गुरु दत्तात्रेयांनी याच ठिकाणी गुरुमंत्र दिला होता. बाजूलाच एक पाप पुण्याची खिडकी आहे, म्हणजेच एक छोटा बोगदा आहे. त्यात एका बाजूनं आत शिरायचं आणि दुसऱ्या बाजूनं सरपटत बाहेर यायचं, आणि जो यातून बाहेर पडण्यास यशस्वी होतो त्याला मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे. थोडं अंतर पुढे गेल्यावर 2 मोठ्या कमानी लागतात. उजव्या कमानीतून सुमारे 300 पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान येतं. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढं समोर 1000 पायऱ्या चढल्यावर गुरु शिखर हे उभ्या सुळख्यासारखं येतं. श्री दत्तगुरूंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी, वारा, पाऊस यांचा अनुभव वेगळाच येतो. याच स्थानावर बसून भगवान श्री दत्तात्रेयांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली आणि हे त्यांचं अक्षय निवास स्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तांमध्ये आहे. 10 बाय 12 चौरस फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे. बाजूलाच प्राचीन गणेश आणि हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते. चरण कमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंगाई आहे. इथे एक प्राचीन घंटा आहे. ती घंटा 3 वेळा आपल्या पूर्वजांची नावं एक एक करून घेतली झाल्यावर सर्व पितर मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नाही, म्हणून परत आलो त्या वाटेवरून खाली जायचं आणि कमंडलू स्थानापाशी जाता येतं. भगवान दत्तात्रेयांची सगुण उपासना करताना चरणपादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. तसेच आकाशातील चांदण्यांचं अवलोकन करणं हाही काही साधकांचा दत्त उपासनेचा भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी अवकाशाचं विहंगमय दृश्य दिसतं. ते तिथेच जाऊन अनुभवावं लागतं. पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. ढगसुद्धा शिखरापासून खाली असतात. उतरताना परत त्या 2 कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानाकडे जायला 300 पायऱ्या उतरायला लागतात. इथेच 5,000 वर्षापासून असलेली एक अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैव दुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे 6 ते 6:30 वाजता तासाभरासाठी प्रकट होते. त्या अग्निरूपानं साक्षात श्री दत्तप्रभूंचं तेथे प्रकटतात. कमंडलू कुंडस्थानी असलेले साधू सुमारे 5-6 मण काष्ठ पिंपळाची लाकडं यात समर्पित करतात. आपण होळीला जशी लाकडं उभी रचतो तशी अग्निकुंडात रचून ठेवतात आणि एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्याचं पातळ लावण्याच्या आतच श्री दत्तात्रेयांचं निर्मित स्वयंभू अग्निनारायणाचं 2 पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते.
श्रद्धावान भक्तास त्यामध्ये साक्षात दत्तप्रभूंचं दर्शन होतं. या अनुपम दर्शनाचा लाभ घ्यायचा असल्यास सोमवारी पहाटे म्हणजेच रविवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास पर्वतारोहणास आरंभ करायला लागतो. येथे भस्मप्रसादही मिळतो. 7 जुलैला सकाळी 6च्या सुमारास दत्त महाराजांच्या पादुकांचं आम्हाला दर्शन घडल्यानंतर आम्ही अखंड धुनीकडे प्रस्थान केल्यावर सर्वांनी परतीचा प्रवास रोपवेनं केला. आश्रमात साधारण आम्ही 9च्या सुमारास पोचलो आणि तिथून पुढं काही जण सोमनाथ मंदिरासाठी निघाले. सोमनाथ मंदिराचं दर्शन झाल्यावर संध्याकाळी ते परत आले आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता आम्ही जुनागडहून अहमदाबादकडे प्रस्थान केलं. अहमदाबादहून पुण्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास आम्ही परत पोचलो.